हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आज आणखीन एक मी तुमच्यासाठी खास असं टिप्स घेऊन आलेले आहेत। 17 ते 18 टिप्स आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। आणि छान असं उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी स्मार्ट किचन टिप्स आणि आपल्या हेल्थसाठी आणि चेहरा छान फुलून दिसण्यासाठी मी काही गोष्टी आणलेल्या आहेत। पहिला टिप्स म्हणजे लवकर म्हातारपण येऊ नये यासाठी नियमित सकाळी उठल्यावर उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर मिक्स करून ते पिल्यानं तुम्ही तरुण दिसाल। आता आपली दुसरी टिप्स आहे, पोट साफ न होण्याची समस्या खूप जणांना जाणवत आहे। त्यामुळे काय करायचं, पोट साफ होण्यासाठी 1 मूठभर मनुके घ्यायचे आहेत, 1 ग्लास दुधात उकळून घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी ते मनुके खायचं व दूध सुद्धा प्यायचं। त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होते। तिसरं म्हणजे केसासाठी, केस गळतीची समस्या असेल तर दह्यामध्ये मेथी दाण्याची पावडर मिक्स करून हा हेअर पॅक केसांना लावला तर आठवड्यातून 2दा हा उपाय करावा, केस गळती लगेचच थांबेल। आता आपली चौथी टिप्स आहे, 7 ते 8 बेलाच्या पानांचा 1 कप काढा बनवून सकाळी उपाशीपोटी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची जी आपली पातळी वाढलेली असते ती नियंत्रित होते किंवा कमी होण्यास मदत होते। आता 5 नंबरची टिप्स आहे आपली, मुरूम किंवा व्रण किंवा कोरडी त्वचा आपली असतेच आणि आता थंडी आल्यामुळं थंडीत आता जास्त जाणवते बघा कोरडी त्वचा आपली, ती बरी करण्यासाठी मध हा एक उत्तम पर्याय आहे। स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आणि त्याच्यावर मध लावून 15 मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्याने आपला चेहरा तजेल दिसायला फायदा होतो। आता 6वी टिप्स आहे आपली, रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्याने मूतखडा लवकर फुटतो आणि लघवीबरोबरच ते बाहेर सुद्धा पडतं, त्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो। 7वी टिप्स आहे आपली, रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे भिजवून सकाळी उपाशीपोटी ते पाणी पिल्याने रक्तातील जी साखर वाढलेली असते ती कमी होण्यास आपल्याला मदत होते। आता आपली 8 नंबरची टिप्स आहे, तोंडाची दुर्गंधी जर येत असेल तर रोज दालचिनीचा 1 तुकडा नेहमी तोंडात ठेवल्याने तोंडाची ती दुर्गंधी लवकरात लवकर दूर होते। आता आपली 9वी टिप्स आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 थेंब बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करायचं आहे। जे बदामचं तेल असतं ना त्याच्यानं मालिश करायचं आहे, चेहरा उजळतो आणि सुरकुत्या कमी होते। बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असते। आता आपली 10वी टिप्स आहे, धने पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला फ्रेंड्स, आणि प्रभावित भागावर लावायचं आहे। म्हणजे जिथं आपल्याला काळे डाग वगैरे व्रण वगैरे दिसतात ना, काळे डाग वगैरे असतात बघा ते, आणि यामुळे त्वचेची स्वच्छता राखली जाते आणि फंगल इन्फेक्शनसुद्धा कमी होतं आणि फंगल इन्फेक्शन आपल्या चेहऱ्याला होऊ देत नाही। आता आपली 11 नंबरची टिप्स आहे, सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीची आपली मंजुळा असते ना, ती मंजुळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी आपण जो चहा घेतो त्यामध्ये टाकून त्याचा चहा पिल्यानं सर्दी आणि खोकल्यावर लवकर आराम मिळतो आपल्याला। आणि मंजुळा तोडल्यामुळे काय होतं, तुळससुद्धा छान आपल्याला फुटायला आणि वाढ व्हायला मदत होते। आता आपली 12 नंबरची टिप्स आहे, जिरे पाण्यात उकळून ते जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन लवकर कमी होते। रोज रात्री पाण्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे आणि सकाळी ते पाणी उकळून आपल्याला प्यायचं आहे। आता आपलं 13 नंबरचं टिप्स आहे, 2 ते 3 लवंग 1 कपभर पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळून घ्यायचं आहे आणि ते कोमट असतानाच आपल्याला ते गाळून घोट घोट प्यायचं आहे। ज्यानं काय होतं, उलटीचं मळमळीचं जे त्रास होत असतं कित्येक जणांना ते कमी होतं, त्यापासून आराम मिळतो। आता आपलं 14 नंबरचं टिप्स आहे, रोज 2-3 वेलची 1 चमचा बडीशेप बारीक करून रोज 1 ग्लास दुधासोबत घ्यायचा आहे। त्यामुळे तुमच्या डोळ्याची चमक वाढेल आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला जो चष्म्याचा नंबर असतो तेही कमी होईल आणि चमकदार आणि छान आपले डोळे राहतील व्यवस्थित हेल्दी असे। 15 नंबरची टिप्स आहे आपली, रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण वाढू शकते। त्यामुळं त्याऐवजी काय करायचं, आपल्याला सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू पिळायचं आहे, लिंबू पाण्यामध्ये, आणि ते आपल्याला घ्यायचं आहे। त्यामुळे पोट तर स्वच्छ राहतेच आणि चरबीसुद्धा वाढत नाही आणि पोटसुद्धा वाढत नाही आपलं, हे लक्षात घ्या फ्रेंड्स इथं आपण। आता 16 नंबरची आपली टिप्स आहे, जेवणात कोथिंबीर, ताजी फळे, हिरव्या भाज्या, अंकुरलेले कडधान्य म्हणजे मोड आलेले आपले धान्य इत्यादींचा आपण वापर केला की पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि फायबरयुक्त आहारामुळे कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज किंवा बद्धकोष्ठतेचा आपल्याला त्रास होत नाही। आता शेवटचं आणि
17 नंबरचं आपलं टिप्स आहे, जर आपण रात्री उशिरा जेवण केलं तर पाचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे रात्री झोपताना जेवताना लापशी, खिचडी, सूप यासारखे हलके फुलके अन्न सेवन करूनच आपल्याला चांगलं आहे सेवन करणं. आणि जर मी आशा करते तुम्हाला जर ह्या हेल्थ टिप्स आवडल्या असतील एक उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी, तर नक्कीच चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असे छान असे विचार किंवा टिप्स तुम्हाला मी रोज घेऊन येत जाईल. 2 दिवसाला एकदा फ्रेंड्स आपला व्हिडिओ येत जाईल आणि छान त्यामध्ये तुम्हाला सल्ले किंवा टिप्स दिले जातील. हेल्दी आरोग्यासाठी किंवा छान स्किन राहण्यासाठी आणि एक उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी छान असे तुम्हाला सगळे टिप्स माझ्याकडून दिले जातील. होता होईल तेवढे छान असे आणि सोप्या पद्धतीचे घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी प्लीज फ्रेंड्स लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच सपोर्ट करत राहा, तुम्हाला छान असे टिप्स मिळत जातील. आणि थँक्यू सर्वांना.